मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। बंजारा समाजाचा बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा। वसईगाव दीपमाळ येथे बंजारा समाजाचा मेळावा होता। बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण बंजारा समाजाने बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला। वसई दीपमाळ हनुमान मंदिरच्या पाठीमागे झालेल्या सभेमध्ये हा पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सागर मामरे, माजी महापौर प्रवीण शेट्टी तथा गोव्याचे माजी आमदार विजय खोत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित जनसमुदायाला ज्या ज्या समस्या असतील त्या विचारायला सांगितले। अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या उपस्थित केल्या व त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। आमदार फंडातून समाजासाठी समाज मंदिर उभारून देऊन मात्र योग्य जागा दाखवा असे उपस्थित बंजारा समुदायाला आश्वासन दिले। त्याचबरोबर इतर कोणत्याही समस्या असतील तर माझ्या कार्यालयाचे दरवाजे 24 तास उघडे आहेत। तुम्ही माझ्याकडे केव्हाही या, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। दीपमाळपासून अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता करण्यात येत आहे। ज्या नागरिकांना चाळीमध्ये पाणी मिळाले नाही त्यांना तात्काळ महानगरपालिकेचे नळ योजनेद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल। मात्र ज्यांना घरी नळ पाहिजेत त्यांनी अर्ज करा, ते तात्काळ मंजूर केले जातील असे त्यांनी सांगितले। पालघर जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील तांडा वस्ती येथे असणाऱ्या मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा, विरार, बोईसर येथील उमेदवारांना शिट्टीसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आनंद चव्हाण यांनी बंजारा समाजाला केले। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये जिल्हाध्यक्ष होतो, विजयंती गट। आता का आज काय तुमचं प्रोग्राम आहे, का तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करता? समाजाचे आमच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि समाजाचे प्रश्न असे आहेत की आम्ही इकडे आज 100 वर्षापासून वास्तव्य करतोय, पण आम्हाला कुठेही स्थान नसल्यामुळे किंवा बंजारा समाजाला कुठेही आज सभा मंडप नाही किंवा आमचे मंदिरं नाही, या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आज आम्ही बहुतांश पक्षांमध्ये जाऊन ते सगळं करून बघितलं, पण आज या शक्य नाही झालं आणि आज आप्पांच्या माध्यमातून आप्पांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत, तर आम्ही त्या गोष्टी शक्य करण्यासाठी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करतो। काय तुम्हाला असं वाटतं का की आमदार हितेंद्र ठाकूर तुमच्या समाजाचा पर्याय सर्व लोकांचा विकास करतील असं तुम्हाला वाटतंय का? हो, आम्हाला आप्पांवर खूप खूप भरोसा आहे आणि ते आजपर्यंत करत आले। काही गोष्टींना त्यांनी आम्हाला मदत केली आहे, पण आता आज आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यातून सगळा त्यांना पाठिंबा देत आहोत। म्हणजे समाजामार्फत तुमचा पाठिंबा आहे, किती लोक आपल्या बरोबर या? नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव आनंद चव्हाण। मी यापूर्वी विजेंटी सेल जिल्हा अध्यक्ष वसई विरार काँग्रेस कमिटी यामध्ये काम केलंय। आतापर्यंत आपल्याला ज्या पक्षाला आपण होता त्या पक्षाने काय समाजासाठी केले किंवा आपल्यासाठी काय केलं? म्हणजे साहेब, प्रश्न काय राहिलाय का पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो, ती लहानपणापासून इथे आहे आणि पूर्वी आम्हाला घाटेआळी म्हणजे बंजारा समाज वाटायचा, पण तांडा समृद्धी योजनेच्या अंतर्गत मी इथे 12 तांड्याचा प्रवास केला आणि 12 तांड्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार लोक बंजारा आहेत। 12 तांडे कुठे कुठे? आम्ही प्रवेश बापाना, सातिवली, इकडे एव्हरसाईन सिटी, तिकडे जुचंदर आणि चिंचोटी, या ठिकाणी आमच्याकडे लेखी म्हणजे आराखडा येतो 12 तांड्याचा। या 12 तांड्यामध्ये आज बंजारा समाज राहतो आणि नुसतं राहत नाही, त्यांच्या समस्याही मोठमोठ्या आहेत। कुठे कुठे रोड नाही आहेत, कारण नवीन वस्त्या आहेत, जंगलपट्टीला वस्त्या आहेत, कुठे परिवहनाची सोय नाही, कुठे कुठे रोड नाही, कुठे कुठे पाण्याची व्यवस्था नाही, तर ते व्हावं हे आमचा आग्रहक्रम आहे आणि याचसाठी आम्हाला पार्टी महत्वाची नाही आहे। आम्ही ज्या समाजात जन्म घेतलाय त्यांचं ऋण महत्वाचं आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, कारण आमची लोक महत्वाची आहे आणि आमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आम्हाला महत्वाचे आहे, कारण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की भाऊ कार्य करतायत तर या कार्यातून बंजारा समाजाला काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे। काय वाटतं असं तालुक्यात कोणतं नेतृत्व आहे, कोणता पक्ष आहे जो तुमच्या तळागाळातील समाजाला घेऊन त्यांच्या विकासासाठी त्यांच्या दारापर्यंत रस्ते, नळ, वीज, आरोग्य सुविधा पुरवण, असा कोणता तालुक्याचा नेता आता साहेब तालुक्याचं जर विचारलं तर आप्पाशिवाय आहेच कोण?
आप्पा म्हणजे कोण? आप्पा म्हणजे आमचे लाडके आमदार. आणि मी आज सिटीमध्ये प्रवेश करत नाहीये, मी सिटीमध्ये 25 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आप्पांना पण माहिती आहे की आप्पांची पहिली सभा पहिली कोळीवाड्यात झाली आणि नंतर घाटेआळीमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा होते. त्यावेळेस मी आप्पांची सभा ही ट्रकच्या स्टेजवर घेतलेली आहे आणि आज पक्क्या स्टेजवर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये आता प्रवेश करणार तुमच्या समाजासह. काय अपेक्षा तुमच्या वाटतं बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार यशवंत ठाकूर उर्फ आप्पा तुमच्या समाजाच्या अपेक्षा पूर्ण करतील?